Hello students, welcome to Kiran coaching classes. Today we will learn theorem of perpendicular axis. Last lecture मध्ये आपण पाहिलं होतं theorem of parallel axis. Mathematical form of theorem of parallel axis is IO it is equal to IC plus MH square. This is the mathematical form of a theorem of a parallel axis. And this theorem states that the moment of inertia of a rigid body about any axis that is passing through the point O, it is equal to sum of moment of inertia about the axis parallel to the given axis and passing through its center of mass and product of mass of a rigid body and the square of the distance between the parallel axis. This is the theorem of a parallel axis. आता आपल्याला काय करायचं आहे theorem of perpendicular axis पाहायचं. This theorem is useful for the laminar bodies. What is the laminar bodies? Plain laminar bodies. That is, it is like a leaf, disc, ring, plane sheet. ह्या फॉर्मल बॉडीज आहे त्या लॅमिनार बॉडीज आहे. And this relate to the moment of inertia of a rigid body about three mutually perpendicular axes. Three mutually perpendicular axes. One axis is perpendicular to that plane of laminar and two axes lie in the plane of a laminar bodies. मग आपल्याला काय करायचं आहे तो थेरम पाहायचा आहे आणि ते प्रूव्ह करायचं आहे. तर दिस इज द रिजिड बॉडी. X, Y and Z are the mutually perpendicular axes in which Z axis is perpendicular to this plane body. Z axis is perpendicular to this plane laminar body and X and Y axis. These are also perpendicular to Z axis and they are perpendicular to each other. They lie in the plane of a lamina. ते लॅमिनाच्या प्लेन मध्ये. मग यातला आपल्याला काय करायचं मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. म्हणजे तिन्ही ॲक्सिस आहे एक्स वाय आणि झेड ते एकमेकाला कसे आहेत परपेंडिक्युलर आहेत. तर आता आपल्याला काय करायचं मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा. त्यासाठी आता आपण काय केलेलं आहे प्लेन लॅमिन आहे. आता हे तिन्ही ॲक्सिस कसे आहे कॉनकरंट आहे. कॉनकरंट म्हणजे ते एका पॉइंट मध्ये मीट होतात. म्हणजे एक्स वाय आणि झेड ॲक्सिस ओ पॉइंट मध्ये मीट होतात आहे म्हणजे कॉनकरंट आहे. आणि हिअर प्लेन लॅमिनार आपण कन्सिडर केलेलं आहे आणि आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. तर पी पॉइंट आपण कन्सिडर करू स्मॉल एलिमेंट डीएम त्याचा मास डीएम असलेला पी पॉइंटला जो मास एलिमेंट आहे तो पॉइंट आपण डीएम मास आहे त्या पॉइंटचं रिजिड बॉडीचं with mass काय dm it is situated at a point p. आता आपल्याला काय करायचं एक्स ॲक्सिस पासून वाय ॲक्सिस पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचा. झेड ॲक्सिस पासूनचं सुद्धा हे डिस्टन्स आहे डॉटेड लाईन. तर इथून पी पासून परपेंडिक्युलर टाकलं एक्स ॲक्सिसवर म्हणजे पीएम का होईल परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस. मग एवढा डिस्टन्स का होणार आहे वाय होईल. पीएम it is equal to काय एवढा डिस्टन्स y आणि it is काय डिस्टन्स ऑफ dm एलिमेंट फ्रॉम काय x axis. डिस्टन्स फ्रॉम x axis. डिस्टन्स फ्रॉम x axis ऑफ dm एलिमेंट. त्याचा x axis पासूनचं डिस्टन्स. pn म्हणजे काय y axis पासूनचं डिस्टन्स. pn इक्वल टू किती डिस्टन्स आहे x आणि इट इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम y axis of dm element. And therefore moment of inertia about the x axis
moment of inertia about x-axis. It is equal to Ix ने डिनोट करू आपण Ix आणि इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय येणार आहे किती डिस्टन्स एक्स ॲक्सिस पासून वाय एवढं डिस्टन्स आहे इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम एवढं मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ह्या प्लेन लॅमिना बॉडीचा आणि ऑल्सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस इट इज इक्वल टू आय हे वाय ने डिनोट करू आपण आणि इट इज इक्वल टू वाय ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स किती आहे डीएम एलिमेंटचं एक्स एवढं डिस्टन्स आहे मग एक्स स्क्वेअर इंटू डीएम एवढा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे आणि आता आय झेड आपण एम आय कन्सिडर करू मग डिस्टन्स किती आहे ओ पी एवढा डिस्टन्स आहे आणि पायथागोरस थेरमने आपल्याला फाइंड आउट करता येईल हे जेवढं वाय आहे तेवढंच हे वाय आणि इन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एवढा डिस्टन्स येणार नंतर ओ पी इक्वल टू काय आहे इन अंडर रूट काय येणार वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर एवढा डिस्टन्स येणार इट इज डिस्टन्स फ्रॉम झेड ॲक्सिस पासूनचं डिस्टन्स आहे ऑफ डीएम एलिमेंटचं डिस्टन्स आहे म्हणजे फॉर एम आय अबाउट झेड ॲक्सिस इज इक्वल टू आय झेडने आपण काय करू डिनोट करू आणि इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर इंटू डीएम एवढं इंटिग्रेशन येणार मग ओपी स्क्वेअर म्हणल्यावर अंडर रूट निघून जाणार आहे आणि इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय येणार आहे दिस इज इक्वल टू देअरफॉर आय झेड इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू काय येणार आहे डीएम एवढा आय झेड आहे दिस इज इक्वल टू सेपरेट लिहिता येईल आपल्याला हे इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डीएम का आहे आय एक्स आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएम का आहे आय वाय म्हणजे फोर वी गेट आय झेड दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी about z axis it is equal to sum of moment of inertia about x axis and moment of inertia about y axis मैं थेरमचं स्टेटमेंट काय करताय द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिनार बॉडी अबाउट ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन हा ॲक्सिस काय आहे त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस दोन म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे विच लाई इन द प्लेन ऑफ ए बॉडीच्या प्लेनमध्ये काय आहे दोन ॲक्सिस आहे एक्स आणि वाय म्हणजे दोन्ही म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे त्यांच्या एम आयच्या सम इतकं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना किंवा प्लेन बॉडी अबाउट इट्स ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस which lie in the plane of a body. This is the theorem of perpendicular axis. आपण सॉल्व्ड एक्झाम्पल 1.7 पाहू. A flywheel is a mechanical device specifically designed to efficiently store rotational energy for a particular machine. It is in the form of a uniform 20 kilogram disc of diameter 50 centimeter.
able to rotate about its own axis. Calculate its kinetic energy. Kinetic energy find out करायची. When rotating at 1200 revolution per minute. Use pi square equal to 10. Calculate its moment of inertia. In case it is rotated about a tangent in its plane. फ्लायव्हील स्पेशल मेकॅनिकल डिव्हाइस आहे आणि त्याच्यामध्ये रोटेशनल एनर्जी आहे, रोटेट होते. डिस्क आहे, डिस्क किती आहे, त्याचा मास किती आहे, 20 किलोग्रॅम डिस्क आहे. युनिफॉर्म डिस्क आहे म्हणजे आपल्याला दिलेलं का आहे, मास दिलेलं आहे ते किती दिलेलं आहे, 20 किलोग्रॅम. डायमीटर किती आहे, 50 सेंटीमीटर. Diameter it is equal to 50 centimeter. Therefore radius is the half of the diameter. 50 upon 2 it is equal to 25 centimeter. And 100 ने डिवाइड करावं लागेल, मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. 0.25 मीटर एवढा रेडियस आहे ना. आपल्याला काय फाइंड आउट करायचं, कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची आणि त्याची रोटेट होते विथ काय 1200 रिव्होल्यूशन पर मिनिट. मग 1200 रिव्होल्यूशन पर मिनिट का आहे, फ्रिक्वेन्सी आहे. इट इज इक्वल टू 1200 रिव्होल्यूशन पर मिनिट आणि रिव्होल्यूशन पर सेकंड मध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. मग कितीने डिवाइड करायचं, 60 ने डिवाइड करायचं. हे रिव्होल्यूशन पर सेकंड मध्ये कन्वर्ट होणार आणि किती येणार मग 60 ने डिवाइड केल्यावर 20 रिव्होल्यूशन पर सेकंड एवढी फ्रिक्वेन्सी येते. आणि कॅल्क्युलेट इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया. आता आपण आधी कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करू, मोमेंट ऑफ इनर्शियाचं नंतर पाहू आपण. Therefore rotational kinetic energy it is equal to 1/2 I omega square. एवढी रोटेशनल कायनेटिक एनर्जी आहे. आणि हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे इट इज द about the axis perpendicular to its plane आणि ते आपण फाइंड आउट केलेलं आहे. इट इज इक्वल टू 1/2 mr square. and ओमेगा इक्वल टू का आहे 2 पाय n. ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय n आहे. and therefore kinetic energy it is equal to rotational kinetic energy it is equal to 1/2 into I it is equal to 1/2 mr square आणि into ओमेगा स्क्वेअर. ओमेगाची व्हॅल्यू टाकू आपण 2 पाय n ब्रॅकेट स्क्वेअर 1/2 into 1/2 1/4 mr square into 4 pi square n square. 4 get cancelled and this is equal to m into r square pi square n square. Putting the values of m n r and pi square we get 20 into r square 0.25 bracket square into pi square ची value 10 आहे आणि into n square 20 square. 20 into 10 200 into 20 square 400 and into 0.25625 चा square 0.0625 एवढा येणार. and this is equal to कॅल्क्युलेट केल्यानंतर आता हे 4 डेसिमल आणि इथे 4 झिरो आहे म्हणजे 625 येणार. 2 into 4 into 625 and this is equal to 5000 joule.
एवढी काय येते रोटेशनल कायनेटिक एनर्जी येते, डिस्कची रोटेशनल कायनेटिक एनर्जी होईल. आणि आता आपल्याला सेकंड पाहायचं आहे कॅल्क्युलेट इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. इट इज रोटेटेड अबाउट अ टँजेंट इन इट्स प्लेन. प्लेन मध्ये काय होतं, रोटेट होतं अबाउट अ टँजेंट. ते मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. तर हे सपोज दीज आर द ॲक्सिस, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस पासिंग थ्रू द डायमीटर. मग एक्स आणि वाय ॲक्सिस कसे एकमेकाला परपेंडिक्युलर आहे आणि ते डायमीटर आहे. डायमीटर पासिंग थ्रू द डायमीटर म्हणजे अबाउट द डायमीटर होईल. हे झेड ॲक्सिस आहे म्हणजे सेंट्रल ॲक्सिस परपेंडिक्युलर टू दिस डिस्क. आणि हा टँजंट आहे, पॅरलल टँजंट आहे. एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणजे त्या डायमीटरला कसं आहे पॅरलल आहे. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, दोन्ही थेरम वापरावं लागणार. थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस आणि थेरम ऑफ काय पॅरलल ॲक्सिस. तर सुरुवातीला आपल्याला ह्या ॲक्सिसच्या अबाउट एम आय माहिती आहे डिस्कचा. एम आय ऑफ ए डिस्क अबाउट द ट्रान्सवर्स ॲक्सिस वेली पासिंग थ्रू इट्स प्लेन ते माहिती आहे आपल्याला. ते किती आहे 1/2 mr² आहे. म्हणजे आय झेड आहे, आय झेडने आपण डिनोट करू दे. मग आय झेड इट इज इक्वल टू 1/2 mr². हे माहिती आहे आपल्याला. आता आपल्याला काय करायचं, एक्स आणि वाय ॲक्सिस दोन्ही सारखेच अबाउट द डायमीटर आहे, डायमीटर मधून पास होतात. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस परपेंडिक्युलर आहे. अँड आय एक्स इक्वल टू आय वाय आणि इट इज इक्वल टू काय आहे आय डी ने डिनोट करू म्हणजे एम आय ऑफ ए डिस्क अबाउट डायमीटर होईल. म्हणजे आता हे तिन्ही कसे आहेत एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. मग काय कन्सिडर करताय, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस आर परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर ॲक्सिस आहे. एक्स आणि वाय प्लेन मध्ये आहे आणि झेड त्या प्लेनला कसं आहे परपेंडिक्युलर आहे. देअरफॉर बाय थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम वापरू इट इज इक्वल टू काय आहे आय झेड इट इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आय एक्स टाकता येईल आय डी प्लस आय डी 2 टाइम आय डी होईल. I z it is equal to and therefore I z equal to 1/2 mr² पण टाकू आपण. This is equal to 1/2 mr² equal to 2 टाइम id. मग ह्या इक्वेशन वरून आपल्याला id काय मिळतं, id equal to 1/4 mr². म्हणजे mi ऑफ ए डिस्क अबाउट काय डायमीटर मिळाला. ते किती मिळालं आपल्याला 1/4 mr². आपल्याला काय काढायचंय अबाउट द टँजंट काढायचा. मग आता हा डायमीटर आहे एक्स ॲक्सिस मधून पास होणारा. मग तो डायमीटर ह्या टँजंटला कसा आहे पॅरलल आहे. मग आता काय यूज करता येईल, थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस वापरता येईल. मग देअरफॉर लेट आय टी बी एम आय of disc about tangent consider करू. and this is parallel to काय आहे x axis which is parallel to x axis which is parallel to x axis. x axis ला parallel आहे. मग therefore by theorem of parallel axis, by theorem of parallel axis, parallel axis theorem म्हणजे IO it is equal to काय आहे IC आणि प्लस mh² हा थेरम आहे. तर IO इथं it is equal to काय घ्यावं लागणार आहे आपल्याला ID
मग therefore त्या आयडी रे आपल्याला काय घ्यावं लागेल, आयटी घ्यावं लागेल अबाउट द टँजंट अबाउट एनी ऍक्सिस. आयसी म्हणजे काय, आयडी घ्यावं लागेल, आयडी आणि प्लस एम. एच म्हणजे दोन्ही पॅरलल ऍक्सिस मधील डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स किती आहे, इट इज इक्वल टू रेडियस ऑफ डिस्क आणि डिस्कची रेडियस कॅपिटल आर स्क्वेअर, कॅपिटल आर आहे. मग आय डी इक्वल टू 1/4 एम आर स्क्वेअर टाकता येईल, 1/4 एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. इट इज इक्वल टू काय येणार आहे, 1/4 एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर 5/4 एम आर स्क्वेअर. and therefore IT म्हणजे mi of dx about the tangent it is equal to 5/4 mr square. आणि आता m माहिती आहे, r माहिती आहे, ती व्हॅल्यू टाकू आपण. 5/4 into m 20 into r 0.25 ब्रॅकेट स्क्वेअर. 4 ने इथे काय करता येईल, डिवाइड करता येईल, 5 येतं, 5 into 5 25 into 0.25 चा स्क्वेअर 0.0625 आणि 25 ने मल्टिप्लाय करता येईल. आता 25 5 दा 125 12 कॅरीवर 25 to the 50 plus 12 62 6 carry on and 25 6 दा 150 plus 6 156 आणि 4 डेसिमल प्लेस एवढे येणार 1.5625. हे कशामध्ये येणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, किलोग्राम इंटू मीटर स्क्वेअर. एवढं मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ऑफ ए डिस्क अबाउट द टँजंट. आणि आता आपण काय करू, हे एक्झाम्पल झालंय सॉल्व. आता नेक्स्ट पॉइंट जे आहे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.